आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जड गालीच्या त्यांनी तुम्हाला धुवायला सांगितलं आणि तुम्ही तो धुतला. बाकीचे नोकर कुठे गेले होते? त्या शालिनी मॅडमने सांगितलं ना तुम्हाला हे करायला? शालिनी मॅडम आणि संचिता मॅडमने सांगितलं होतं. त्या दोघींना एक अक्कल नाहीये. प्रेग्नंट मुलीला अशी कामं सांगतात आणि तुलाही अक्कल नाही. तूही बिंदास करून मोकळी आली. आता हसायला काय केलं? जोक केला मी? मग हसायला काय झालं? जोक नाही केला तुम्ही, पण एक क्यूटशी गोष्ट घडली. आता कुठून क्यूट गोष्ट शोधून काढली तुम्ही स्वानंदी? अहो म्हणजे नेहमी तुम्ही मला अहो स्वानंदी अशी हाक मारता, पण आज तुम्ही माझ्या नावाचा एकेरी उल्लेख केला. मी तुला तू बोललो? आय मीन तुम्हाला तू बोललो? आता पण तुम्ही मला तूच बोलले. अरे चुकून झालं असेल, रागाच्या भरात आलं असेल तोंडून. मग नेहमी रागवत जा तुम्ही. क्यूट वाटलं. मणी सर, तुम्ही एकेरी नावाने हाक मारली ना, छान वाटलं मला. खरंच असंच म्हणत जा, ए स्वानंदी. अहो नाही, ते माझ्याकडून भावनेच्या भरात तोंडातून निघून गेलं ते. एक मिनिट, विषय काय बदलताय तुम्ही? अजिबात विषय बदलायचा नाही. ती फळं खा, औषधं घ्यायचं आणि झोपायचं. नाही खाणार म्हणजे असं म्हणायचं, ए स्वानंदी फळं खा तरच खाणार. अरे हा काय वाटतंय स्वानंदी? पण डॉक्टर काय म्हणाले आठवतंय ना? तुम्ही वेळच्या वेळी नियमित सकस आणि पोटभर जेवायचंय, त्याशिवाय बरं कशा होणार? तेव्हा पटकन ती फळं खा, औषध घ्या आणि झोपा. डॉक्टर काय म्हणाले माझ्या चांगलं लक्षात आहे, पण तुम्ही जोपर्यंत मला ए स्वानंदी असं म्हणत नाही, फळही खाणार नाही, औषधही घेणार नाही आणि जेवणही करणार नाही. बघा म्हणजे ठरवा तुम्ही काय करायचं ते. काय वाटतंय हा स्वानंदी? ठीक आहे म्हणतो स्वानंदी, ती फळं खा, औषध घे आणि झोप. काय म्हणालात तुम्ही? परत एकदा प्लीज प्लीज प्लीज. ती फळ, एक मिनिट, तुमची अशी इच्छा आहे ना की मी तुमचा एकेरी उल्लेख करायचा? मग माझी एक अट आहे. अट कसली? मी जर तुझा एकेरी उल्लेख करावा अशी जर तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा माझा एकेरी उल्लेख करायचा. म्हणजे मी जर स्वानंदी स्वानंदी अशी जर हाक मारणं तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही सुद्धा मला ए मणी मणी अशी हाक मारावी. मणी सर, अहो कसं शक्य आहे हे? का शक्य नाहीये? म्हणजे तुमचं नाव मी एकेरी घ्यायचं. मणी सर, अहो कसं शक्य आहे? म्हणजे याआधी तुम्ही माझे बॉस होतात म्हणून मी सर म्हणायचे तुम्हाला, पण आता मी बायको आहे ना तुमची. मग बायको अशी नवऱ्याला एकेरी हाक नाही मारत. मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. ठीक आहे, मग मी पण तुम्हाला इथून पुढे अहो स्वानंदीच म्हणणार. डील कॅन्सल. आणि अजून एक, मी नवरा आहे तुमचा, बायकोला रिस्पेक्ट देणं कर्तव्य आहे माझं. आणि तुम्ही माझा एकेरी उल्लेख करणार नसाल तर मी आज जेवणारच नाही. दोघं मिळून उपवास करू, होऊन जाऊ द्या मस्त. मणी सर, असं नका ना करू. मला लई ऑड वाटेल. अहो त्यात ऑड काय वाटायचंय? एकदा म्हणून तर बघा. हो पण असं सगळ्यांसमोर तुमचं एकेरी नाव नाही, मला नाही जमणार. मग आता एकट्यातच प्रॅक्टिस करा ना, म्हणजे सगळ्यांसमोर बोलायला काहीच वाटणार नाही. आणि असंही आता इथे कोणीच नाहीये, म्हणा बिंदास. बरं, पण तुम्ही असं नका ना बघू, लाज वाटते मला. बरं बरं, मी इकडे बघतो. हा
मणी सर मला लय ऑड वाटतंय. नाही मी वाट बघतो. मणी ए मणी काय नाही सॉरी मला ऐकू नाही आलं. एकदा परत मोठ्याने बोला ना. मला ऐकायला कमी येतं जरा. बस झाला मणी सर. तुम्ही म्हणालात म्हणून मी आता म्हणाले. याच्या पुढे मी तुमचं एकेरी नाव घेणार नाही. ठीक आहे. तुम्हाला एकेरी उल्लेख करायला जमणार नसेल तर मलाही तुम्हाला एकेरी उल्लेख केलेला जमणार नाही. मलाही नाही जमणार. डील कॅन्सल. ठीक आहे. डील कॅन्सल तर कॅन्सल. पण मला नाही जमायचं असं बोलायला. ठीक आहे कॅन्सल. अहो ए मणी एक काम धड होत नाही. मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या फक्त. मूर्ख. याची सटकलेली दिसतीये. याला जरा थंड करायला हवं, नाहीतर कटकट करत बसेल परत. बेबी काय झालं? दमलास का? ओके चल, मी तुला छान हेड मसाज करून देते. ये काम 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 काम. बस बस. चले. हेड मसाज कसला करून देतेस? नाटक बंद करी सरी. हे घर आहे, मसाज पार्लर आहे. आणि पहिले तर तुझी नाटकं बंद कर. स्वतःचा फेल्युअर लपवण्यासाठी याची नाटकं करायची सोपं आहे. सुजित, हे घर आहे ना, तर या घरची सून आहे मी. बायको आहे तुझी. या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही हा. आणि तुझी ही जी काही फ्रस्ट्रेशन्स आहेत ना, ती रूमच्या बाहेर ठेवायची आणि मग माझ्या रूम मध्ये यायचं, कळलं? आणि स्ट्रेस मला पण आहे, तुला एकट्याला नाहीये. मी काय म्हणाले? हेड मसाज करून देते असं म्हणाले ना. याच्यात नाटकं काय आहेत? हीच तर नाटकं आहेत. हीच नाटकं आहेत. बायको म्हणून मी कशी अवेलेबल आहे, कशी तुझी काळजी घेते, हीच नाटकं बंद कर. काही नाही, फक्त आपली बडबड 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 करत राहायचं. तोंडाची वाफ घालवायची. याव करेन त्याव करेन, कर्तृत्व शून्य. तू कशाबद्दल बोलतोयस हे प्लीज सांगशील मला, प्लीज? स्वानंदी बद्दल बोलतोय मी, मूर्ख. काय म्हणाली होतीस तू स्वानंदीला? आणि आता काय परिस्थिती आहे ना ती व्यवस्थित? उत्तम आहे ना ती? ओके, स्वानंदी बद्दल बोलतोयस. हा मग योग्य आहे तुझं म्हणणं. पण मी प्रयत्न नाही केले असं नाहीये. हा, मी खूप प्रयत्न केले. हे बघ, फक्त माझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाहीये. आणि नशिबाचा भाग असतो. ओके. आणि हे बघ, माझे एफर्ट्स प्रामाणिक होते. जरा तू माझ्या एफर्ट्सचं कौतुक कर प्लीज. एफर्ट्सचं कौतुक तेव्हाच होतं जेव्हा तू सक्सेसफुल होते संचिता. एका रेस मध्ये 20 घोडे धावत असतात. किती? 20. एकच जिंकतो. त्याच्याच एफर्ट्सचं कौतुक होतं. उरलेल्या 19 घोड्यांचं होत नाही. आणि त्या रेस मधला तू तर 20वा घोडा आहेस. हो, सतत हलायचं, सतत फेल्युअर, सतत हरतेस तू. हे नाही पटत आहे मला. फेल्युअर म्हणे, मी सुद्धा जिंकेन एक दिवस. मला मिळेल सक्सेस. माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत. ओके. आणि मी सांगते ना, यावेळेला मला नशिबाने नाही दिली साथ. तो मणी, तो तडमडला मध्ये. आता त्याच्यावर नाही आहे ना माझा कंट्रोल. काय करू मी? तरी नशीब समज, डॅडनं अजून काही सांगितलेलं नाहीये मी. डॅडकडे माझा विषय निघाला. डॅडने काही विचारलं? तू काय सांगितलंस डॅडला माझ्याबद्दल? संचिता प्लीज खरं सांग. बेबी चिल. बस बस बस. किती टेन्शन आलंय तुला? घाम पण खूप फुटलाय. बेबी नको इतकं टेन्शन घेऊस. तू माझ्याशी छान वागलास, मला छान ट्रीट केलंस, कमी आवाजात माझ्याशी बोललास, तर मी डॅडना काहीच नाही सांगणार. प्रॉमिस. फक्त गुड बॉय सारखं वाग. बायको आहे ना मी तुझी. सुजित, डॅडना मी तर काही सांगितलेलं नाही, पण तू काही बोललास का? कशाबद्दल? हेच स्वानंदीचं बाळ. स्वानंदी आपल्या फॅक्टरीच्या पार्टीमध्ये स्वानंदीवर जो अतिप्रसंग झाला त्यावेळेला तुम्ही नेमके कुठे होता?
संचिता, मी काहीच नाही बोललो डॅडना, पण तू असं का विचारतेस? तुला काही बोललेत का डॅड? बोलले नाहीत, पण समहा मला असं वाटतंय की त्यांना यातलं काहीतरी माहिती आहे. काय होतंय? काय पाणी हवंय? झोप येत नाही? नाही. क्या बात आहे. काय कमाल योगा आहे ना स्वानंदी. म्हणजे मलाही झोप येत नव्हती. हे इथे फक्त असं अंथरुणात पडून होतो. स्वानंदी, मला ना एक मस्त अशी कॉफी प्यावीशी वाटते. मलाही. तुम्हाला जर कॉफी प्यायची होती तर मग बोलायचं ना तसं. माझ्या बोलायची कशाला वाट बघितली? चुकून बोलले मी. अच्छा, चुकून बोलला. मला नाही प्यायची कॉफी. ठीक आहे, म्हणजे मी बनवणार आहे माझ्यासाठी. आणि भले तुम्हाला प्यायची नसेल, पण बाळाला प्यायची असेल पोटात, सो त्याच्यासाठी तरी तुम्हाला प्यावं लागेल ना. हा चालेल, आणतो बनवून. मी पण येते सोबत. तुम्ही कशाला येताय? तुम्ही बसा ना, मी आणतो बनवून. काय बसा बसा लावलाय? लय झाला आराम करून, आता कंटाळा यायला लागलाय. आणि मला ती कॉफी शिकायची आहे, तुम्ही बनवता तशी. काय म्हणता त्याला? रिफ्रेशिंग कॉफी. हा, म्हणजे उद्या तुम्ही घरी नसलात, बाळाला प्यायची इच्छा झाली तर शिकायला नको? बर, चला शिकव. या सावकाश, अंधार आहे, मी लाईट लावतो. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा इथे आणि सावकाश. आता कॉफी तर टाकूयात पाणी दोघांसाठी. आता ना याला गरम होऊ दे, म्हणजे फार कडकही नाही आणि कोमटही नाही, असं मध्यम. बघा आता एक परफेक्ट टेम्परेचर झालंय. आता आपण याच्यात टाकूयात कॉफी. आणि कॉफी किती टाकायची? 1.6. 1.6. करेक्ट. बरं, एक काम करा, तुम्ही टाका, म्हणजे तुमचं शिकणंही होईल. बरं, एक चमचा टाका. या दुसरा चमचा. हा, आता अहो पण हाही एकच झाला ना. हा नाही, मी तेच सांगतोय. आता तुम्हाला काय करायचंय, 0.6 इतकीच कॉफी टाकायची. 0.6 म्हणजे किती? सांगतो. हा बरोबर, हे बघा, इथून तुम्हाला इकडची कॉफी सगळी पातेल्यात टाकायची. एवढं? नाही, थोडं थोडं मागे. थोडं नाही, खूप जास्त मागे आला. हा, टाक टाक टाक. बघितलं कसा घमघमाट पसरलाय सगळीकडे. आता याला जरा उकळी फुटू द्या. उकळली? हा, सॉरी, झाली ऑलमोस्ट कॉफी आपली. पण आता एक स्पेशल आयटम, लिंबू. हे घ्या, मणी स्पेशल रिफ्रेशिंग कॉफी. लय सोपी आहे म्हणी सर. अहो, तुम्ही पिऊन तर बघा. सावकाश, गरम आहे. एक मिनिट. चीअर्स. चीअर्स. प्या आणि कशी झाली सांगा. कशी झाली? लय भारी. स्वानंदी, लय भारी नाही झाली. ही तुमच्या लय भारीपेक्षा
खूप भारी झाली. लय भारीपेक्षा भारी. ते कसं काय? तुमचा स्पर्श आलाय ना तिला. स्वानंदी, स्वानंदी. बापरे, लयच उशीर झालाय वाटतं. परत चिडतील. जायला पाहिजे. स्वानंदी थांबा. कुठे निघाला? अच्छा, शालिनी मॅडम हाका मारतायत. खाली जायला पाहिजे. कशाला जायला पाहिजे? हा चहा प्या, मी बघतो काय. आवाज ऐकला ना तुम्ही त्यांचा? घ्या तुम्ही, मी बघतो. आणि आराम करा. स्वानंदी. अम्मा, काय झालं? काही नाही. अगं भुकेने जीव जायची वेळ आलीये माझा, तरी पण ब्रेकफास्ट नाही अजून तयार. ही स्वानंदी न सांगता सुट्ट्या घ्यायला लागलीये. वैताग नुसता. बेजबाबदारपणे वागते ही. स्वानंदी, स्वानंदी. मॅडम, स्वानंदी आज कामावर येणार नाही. प्लीज अशा हाका मारू नका. हो का? आज कुठे फिरायला जाणार तुम्ही दोघं? नाही, फिरायला नाही. त्यांची तब्येत खराब आहे, बरं वाटत नाही त्यांना, म्हणून त्या काही कामावर येणार नाही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. वा, छान. या घरातले नोकर आराम करणार आणि आम्ही खानदानी बायकांनी काय करायचं? आम्ही करायची का नोकरांची कामं? अरे महिना नसेल झाला तुझी बायको या घरात येऊन, तर लगेच रंग दाखवायला लागली का ती? मम्मा, ही स्वानंदी आहे ना, ही हॉस्टेलमध्ये सुद्धा अशीच होती, आळशी. मला वाटलेलं इथे येऊन चेंज होईल, पण नाही, तशीच आहे ती. काम करायला नको, फक्त खायला हवं तिला. काल तिला आम्ही आमच्या घरातले कर्टन्स क्लीन करायला सांगितले, नाही केलं तिने. उलट आमच्या घरातलं स्टूल मोडून ठेवलंय तुझ्या बायकोने. मणी, संचिता, का सतत तुला स्वानंदीवर आरोप करायचे असतात खोटे नाट? आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे का की स्वानंदीनेच हा स्टूल तोडला? कोणी दुसऱ्याने तोडला असेल स्वानंदीवर बेम यावं म्हणून. प्लीज जरा तोंड सांभाळ, शांत राहा. आणि मॅडम, स्वानंदीला बरं नाहीये, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय, त्यात त्या प्रेग्नंट आहे. घ्या, स्वानंदी प्रेग्नंट आहे म्हणजे काहीतरी जगावेगळं झालंय का रे? आम्ही प्रेग्नंट नव्हतो. आम्हाला पण मूल झालं, आकाशातनं नाही पडलंय ते. स्वानंदी प्रेग्नंट आहे, तिला काही बोलू नका. स्वानंदी प्रेग्नंट आहे, तिला काही काम सांगू नका. स्वानंदी प्रेग्नंट आहे, तिला हवं तसं वागू द्या. नव्हतं ना राहायचं प्रेग्नंट. कोणी जबरदस्ती केली होती का नवरस बाळाला जन्म दे म्हणून? पाडायचं होतं मूल. ही नाटकं कशाला? मम्मा, असं कसं म्हणता तुम्ही? स्वानंदीने जर बाळ पाडलं असतं तर जगाची सिंपथी आणि प्रसिद्धी कशी मिळाली असती तिला? फायटर, अन्यायाचा मुकाबला करणारी करारी मुलगी वगैरे म्हणत मिरवायला कसं मिळालं असतं? आणि मणीचं म्हणाल तर स्वानंदी मणीची बायको आहे ना, आणि मणी तिच्या ताटाखालचं मांजर. शिवाय स्वानंदी बरोबर बाळ फ्री, अशी एक कमालीची ऑफर नाही का मिळाली आहे त्याला? आणि मणी, वाईट वाटतं रे तुझं. नाही पण काय करणार, असते ना एकेकाला सवय दुसऱ्याचं पाप आपल्या माथी मारून घ्यायची. त्या बाळाचा बाप कोण आहे हे माहित नसलं तरी मणी त्या बाळाला नाव देणार आहे स्वतःच. आणि कसं आहे ना मम्मा, स्वानंदीने छू असं म्हणलं की हा येतो आपल्या अंगावर धावून. बिचारा मणी.
मम्मा राहू देऊ, आज ना आपण स्वानंदी मॅमना काहीही काम सांगूया नको हा. त्यांना आराम करू दे. बरं म्हणे, तुझ्या पोटूच्या बायकोला नाही सांगत आम्ही काम. हवं तर मी येऊ का तिकडे काही मदत करायला? नाही नको, मी समर्थ आहे माझ्या बायकोची काळजी घ्यायला. हा फक्त ते हाका विका नका मारू. संचिता, आज आपण स्वानंदीला आराम करू द्यावा का? अजिबात नाही. मग फक्त आता आपण संधी साधून हल्ला करायचा. आय नो आपले प्लॅन्स यशस्वी होत नाहीये, पण स्वानंदीला आपण शारीरिक आणि मानसिक त्रास देत आहोतच. तेच कंटिन्यू करायचं. आता वर्मी लागतील असे घाव करायचे, पण योग्य ती संधी पाहून. मग स्वानंदी आपल्या घरातून गेली म्हणून समजा. आणि डॅड म्हणालेच आहेत ना त्या मेहतांबद्दल? हो, काहीतरी महत्वाची मीटिंग असं बोलत होते आणि मम्मी हजर असायलाच हवं. एक्झॅक्टली. तुम्ही फक्त आता इतकंच करायचंय, डॅडना कॉल करून सांगा की आज मणी येणार नाही. त्याने काय होणार? मम्मा, ऐकण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा आहे असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्ही वाद तर पेटवा, आतिषबाजी आपोआप होईल. ठीक आहे, मी येते फोन कर.